रेट उतरणार आहे किंवा उतरायला लागला 10-15 दिवसात माल येतोय, आता व्यापारी भीती घालतोय. मग ते वडून उतरून घ्यावा का 15 दिवस थांबावं, म्हणजे मला 15 दिवसांनी चांगलं येतंय. मला एक सांगा, व्यापाऱ्यांनी आतापर्यंत कुणाला सांगितलंय काय 4 दिवसात बाजार वाढणार आहे, 8 दिवसात वाढणार आहे, महिन्यात वाढणार आहे? नाहीच घे. असं सांगितलं का एखादं सांगा. मी पण 20 वर्ष काम करतोय. मला फक्त एकच दिसतंय, व्यापाऱ्यांना सांगितलं, व्यापारी सांगतो की बॉर्डर बंद होणार आहे, इकडे पाऊस पडला आणि तिकडे पाऊस पडला आणि गिरायक होणार नाही. अशी सांगतात. मग आतापर्यंत मी हे सगळं पाहिलेलं आहे. पण मी ठामपणे सांगितलं होतं की 8 जुलैच्या नंतर थोडेसे बाजार घसरतील 4-2 दिवस, आणि त्यानंतर थोडे बाजार पुन्हा जागेवर येऊ शकतात. जसे बाजार थोडेसे वर येतात की लोक एकदम अटॅक करतात, त्यामुळे थोडं खालीवर होतंय. पण मार्केट वाले एकदम माल जास्त देते. पण आता हे 2 दिवस झाले तसे, पण आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची मानसिकता झाली, काही कमी भावामध्ये सुद्धा बागा जागेवरती गेलेल्या आहेत. त्यामुळे मार्केटकडे येण्याचं जे मालाचं प्रमाण हे मापात होईल, जागेवरती बागा जाणार आहेत आणि मार्केट सुधारली की अजून जागेवरचे रेट सुद्धा सुधारणार आहेत. त्यामुळे तू कुणी सांगो न सांगो, पण मी ठामपणे सांगतो, बाजार एकदम वाढणार नाही, पण थोडे वाढतील आणि ह्याच्यापेक्षा खाली येतील असं मला वाटत नाही. म्हणजे आता म्हणजे काय झालंय, ह्या 1-4-5 दिवसामध्ये ज्यांची मारलं बाबा 120-130 न मागितली होती, ती 10-20 रुपये रिवर्स मागायला लागली. ती पुढे मार्केट पडलंय असं तसं म्हणून रिवर्स मागायला लागली ती खाली. म्हणजे आता व्हिडिओ शेतकऱ्यांचं ही चर्चा केली तर ती थोडं निदर्शनास आलंय. मग आपला भाग 15 दिवसांना अॅक्युरेट म्हणजे व्यवस्थित स्टेजला काढा येतोय, कडक माल, कलर पण येतोय आणि माल पण कडक 15 दिवसांनी. माझा मुद्दा हाच आहे की बाजार आपल्याकडे कमी झालेले, आपल्याकडे वाढलेले दिसत आहेत, थोडेसे खालीवर पुन्हा होत आहेत. पण आता तुम्ही जर म्हणला पुढे जाऊन लय वाढतील म्हणून थांबलो, तर तुमचा माल पण टिकला पाहिजे. नाही, आपला माल फक्त 15 दिवस कडक स्टेज मध्ये अजून राहतोय, थोडा कलर फिकट आहे. बरोबर. मग आता तुम्हाला काय करायचे, जर तुम्हाला असं वाटलं की बागेत विरळण्यासारखी फळं झालेत 5%, तर 5% तोडा. 10% झाली, 10% तोडा. हळूहळू कमी करा. आता वाटलं की आता एक सगळीच बाग एकाच टायमिंगला आलेली, आता आपण 2% 10% मध्ये खेळू बसू शकत नाहीये, तेव्हा स्पीड द्या. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे काय ओव्हर होऊन बदले होणार आहेत किंवा काय होणार आहेत, तो विषय संपून जाईल. बरोबर आहे. हो, पण ती मार्केट पडायची ती थोडस बोलण्यात त्यांच्या यायला, त्यामुळे म्हणलं तुमचा आत्मविश्वास जागा ठेवा. मी जे सांगतोय तसं घडतंय का नाही घडतंय एवढं मला सांगा. बरोबर आहे. मी ज्या वेळेस सांगितलं तुम्हाला 8 जुलैला बाजार ढासळणार आहेत, 4-2 दिवस माल जास्त येणार आहेत, ज्यांना काढता येईल त्यांनी काढा, पण ज्यांना थांबता येईल त्यांनी थांबा, आणि पुढे जाऊन तुम्हाला रिझल्ट दिसेल. पण 2 दिवसात उचललं की तुम्ही परत धबदिशीवून मार्केट ढासळतायत. बरोबर. पण आता मला शुक्रवारी आणि आज रविवार या 2 दिवसाच्या विक्रीतनं जाणवलं की वाढच दिसली, मला घट कुठं दिसली नाही. बरोबर. आज सुद्धा मार्केट बघा एकदम चांगल्या पद्धतीने गेलेले आहे. निलावाची व्हिडिओ बघा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मी बोलल्यापेक्षा डायरेक्ट माणसात शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घेतल्या ते पण ऐका. बरोबर आहे. हो, जो शेतकरी बोललाय तो काय कमी गेल्यानंतर माझ्या आग्रहात तो म्हणणार नाही की बाजार जास्त गेलाय आणि शेटनी चांगले ऐकले. नाही, कसं आहे, इथं जागेवर शेतकरी चौकशी करून मार्केटमध्ये चांगला विकला म्हणणार आहे ना. त्यांनी अगोदर जागेवर संतापलेली ती फोन उचली ना व्यापारी. आणि असंही म्हणत नाही की मी येत नाही, 4 दिवसात येतो, तुमची बाग 4 दिवस थांबा, 4 दिवस 10-20 दिवस बागा थांबवतात. आणि एकदा माल थांबला की मग पुढे गेलाय, मग आता ही विकत नाही, रेट पाडून मागते ती परत. 10-20 दिवस बागा थांबवून एक तर तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगा ना. तुम्ही त्यांना सांगता की मी बाग घेतो आणि परत फोन उचलत नाही, आणि मग शेवट मार्केटला येण्यापेक्षा अगोदरच विरळून या ना. नाही, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरळून माल जेवढा विरळून काढल तेवढं राहिलेल्या मालाला पण 8-10 दिवसामध्ये उतरत कलर आणि वाढतंय आणि साईज पण वाढते. शेतकऱ्याला म्हणजे टनेज जास्त निघतंय मार्केटला आल्यावर. बघितलं मी 1 वर्ष व्यापाराला दिली कसं आपण जास्त माल ओढून काढतो. तर विरळून जसं माल काढत राहील तसं 1 टन 2 टन तर माल वाढीव निघतो बघा मार्केटला, ज्यावेळेस आपण टप्प्याटप्प्यात नेतो त्यावेळेस. तो शेतकऱ्याचा फायदाच होतो ना. मी काय म्हणतो, मार्केटची जी रेंज आहे व्यापाऱ्याची आणि व्यापाऱ्याची रेंज आणि मार्केटची रेंज, मार्केटला नेला की आपण विरळून काढतो, मग कमीत कमी 1 टन तर माल आरामशीर वाढतोय बघा. वजनही वाढतं आणि तुमचं रेटही वाढतात मागे पुढे गेल्यानंतर. बरोबर आहे. नाही का, घाबरायचं नाही, काही होऊ द्या. मंदीत जर आपण ताकदीने पैसा कमवू शकलो तर मार्केटिंग मध्ये आपण कुठेतरी नॉलेज घेऊन आपण जे 4 रुपये घट होते त्याच्यात वाढ केली. बरोबर. आणि एका दिवसात झाड लावलं आणि त्याला फळ आली असं नाहीये.
हा. 2 वर्ष गेलेली आहेत आणि तेलेने थैमान घातलेले सगळीकडे. बऱ्याचशा अजून तेलेने बागा जात आहेत. अजून पण तेल आहे बागावर. आत्ताच्या ह्या वातावरणात, ढगाळ वातावरणात पण हिरव्या मालावर तेलकट बऱ्याच भागामध्ये दिसतंय. हा आणि त्यामुळे थोडस मग लोक माल ओढूनच काढतात जास्त ना, म्हणजे पुढे नुकसान होण्यापेक्षा कच्ची माल असतील किंवा तेलाची माल जास्त येतात ना मार्केटला. तुमचं गाव कुठले? मानेगाव, मानेगाव माढा अच्छा तालुक्यात आहे. अच्छा. तुम्ही काय करा, आजूबाजू तुमच्या जिल्ह्यातली मार्केट चेक करा आणि मग हा. आमच्याकडे या. बर 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 बर. तुमच्या नाही आजूबाजू नाही, रोज बघतोय आपण व्हिडिओ तुमचे, बघतोय रोज. नाही, माझा जरी व्हिडिओ बघत असेल तरी मी नेहमी सांगतो की तुमच्या शेजारची मार्केट चेक करा, हा जागेवरचा व्यापारी चेक करा, मग माझ्याकडे. आणि एकदा खात्री झाली किंवा हा. कुठं द्यायचे तर मी चालू करा. पण आता कुणाच्या ह्याच्यावरती भरोसा थांबू नका. नाही बरोबर आहे. हम्म नाही, जी काय क्वालिटीचा माल, टॉप क्वालिटीचा माल आहे तर हम्म. ते इतर मार्केटपेक्षा तुमच्याकडे रेट जास्त दिसतंय, कंटिन्यू मी बघतो. हो नाही, मी नेहमी सांगतो ना की पुण्यामध्ये जे रेट निघतात ते कुठंच निघत नाही. हा, नाही निघतो रेट जास्त, निघतो पुण्यामध्ये. हम्म. क्वालिटीच्या मालाला जास्त, इतर मार्केटपेक्षा जास्त रेट निघतंय. हो 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 हो. हम्म हम्म हम्म. हम्म. चालेल, काळजी करू नका. तुम्ही एकदा येऊन ओके जा, पहा, विरळून चालू करा. ओके ओके. ते आपलं मित्र बी होते धनाजी शिंदे नान्नजचे, त्यांनी पण काय मागच्या 5-6 दिवसात माल आणला होता. हो नाही, आता शुक्रवारी आणला होता त्यांनी, हा अनुभव शेअर शुक्र केलेला आहे. हो, हा शुक्रवारी आणला होता त्यांनी, अनुभव शेअर केलेला आहे, त्यांची व्हिडिओ पण बनलेली आहे. हा हा हा. त्यांचं ती कसं आहे, ते आपले मित्र जायचे. बर. हा, मग त्यांनी आपली इतर मार्केटची चौकशी, त्यांची पहिल्या वर्षीला बाग आहे ना आता, हो 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 मग त्यांना मग इतर मार्केटची सगळी चौकशी करता त्यांना मग पुण्याला ते आलते ना 1-2 वेळा भेटायला हो मला. हो हो हो. एकदा पाहायला आले आणि एकदा माल घेऊन आले. हा हा. मग ते सगळं बघूनच मग त्यांनी पुण्याला माल आणायचा निर्णय घेतला त्यांनी. हो 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 हो. हम्म. आणि समाधानी होऊन गेले. नाही नाही, आहेत 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 ते. हम्म. ते सुरुवातीला म्हणजे कसं काय, कुठं सोलापूर मार्केट न्यावं का बार्शी न्यावं, कुठं कुठं हैदराबाद न्यावं, पुणे न्यावं, हाही चर्चा करत होते. हा. मग त्यांचा माल मी बघितला होता ना, माल क्वालिटीचा होता त्यांचा. हो 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 हो. मग त्यांना म्हणलं पुण्याला तुम्ही एकदा जाऊन या आणि हा. माल घेऊन पुण्याला जावा. हो हो हो. हा, मग ती बघायला आल्यानंतर माल घेऊन आले. असे बरेच शेतकरी दररोज येत आहेत, अनुभव हम्म, घेत आहेत आणि मग हम्म. माल पाठवतात. मी ठामपणे सांगतो, कसं आहे, एखादा आडत्या म्हणून हा फोटो पाठवले, चांगला आहे, मी चांगला विकतो, आणि तिथे गेलं म्हणून जरा मंदीच झाली. हा, नाही तसं होतंय हो. इतर मार्केटला होतं तसं हो. हा. ज्या दिवशी माल घेऊन जाईल का, हो आणि आज आवक वाढली आणि आज रेट पडले बघा. हो. असं होतंय. आणि आपण आता बुकिंग पॅटर्न केल्यामुळे मर्यादित आवक ठेवलेली आहे. त्या पावसामुळे माल भिजाय नको, काय नको, त्यामुळं बुकिंग करा आणि माल घेऊन या. बरं, 1 दिवस अगोदर बुकिंग करायचं का? हा, 1 दिवस माल काढायच्या आदल्या दिवशी बुकिंग करा, 2 दिवस अगोदर करा, पण माल काढायच्या दिवशी करू नका. बरोबर बरोबर बरोबर. हो, म्हणजे तुम्हाला तोडायला लावायचे का नाही लावायचे आम्ही अगोदर 2 दिवसात सांगतो. ओके 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 ओके. हो 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 हो. त्यामुळं म्हणजे शेतकऱ्याला पण म्हणजे जी एकदम आवक येऊन जी शेतकरी मंदीत जाणार आहे, ती तुमचं जी बुकिंग पॅटर्न मुळे मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचा फायदाच होतो त्यामध्ये. नक्की नक्की. आज शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं. शेठ, तुम्ही जे निर्णय घेतला तो खूप चांगला घेतला. कारण बुकिंग नाही घेतली तर कसं आहे, 10 रुपये रेट वाढले एखाद्या दिवशी की दुसऱ्या दिवशी सगळे डासाळे. शेतकरी माल काढणार. हा. हा, हो, ते मग मार्केट डासाळून आपणच टाकतो. बरोबर आहे की. आणि हा जोपर्यंत बदल होत नाही ना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या अडचणी ज्याची त्याची कॅपॅसिटी ओळखून तेवढाच माल बोलावला पाहिजे. 4 दिवस पुढे बागा जाऊ द्या, काय फरक पडत नाही. 1 दिवस यायचा जे असेल दुसऱ्या दिवशी, मग धप दिवशी जागेवरती बागा एकटा शेतकरी देऊन टाकतो कमी रेटमध्ये, आणि त्याचा हा, फायदा जागेवरच्या व्यापाऱ्याला होतोय का हा. आपल्याला होतोय का, काहीच त्याचं कळत नाही. बरोबर आहे. नाही, हे बुकिंगचं पॅटर्न 1 नंबर आवडला बघा. कारण कोण कुणाला म्हणजे माल तोडण्यासाठी शेतकऱ्याला अडवू शकत नाही ना, की बाबा मार्केट आज आवक लय वाढल, तू माल तोडू नको, असं शेतकऱ्याला म्हणू शकत नाही. पण तुम्ही जर बाबा तिथं ओव्हरलोड माल झालाय, 2 दिवस थांबा म्हणलं तर शेतकरी ऐकतो. मला तेच आहे की मला सकाळी दुकानात गेले कळतं, अजून 50 गाडी उतरायची राहिली का. पण त्याच्यापेक्षा मी आदल्याच दिवशी सांगितलं माझ्या दुकानात कॅपॅसिटी किती आहे, हम्म, ती भूक किती आहे, त्या हम्म, हिशोबाने मला डिमांडच्या हिशोबाने सप्लाय झाला तर शेतकऱ्याचं नुकसान नाही, मला बी टेन्शन नाही कुणाला चोराला माल देण्यापेक्षा. योग्य नाही, रेंजमध्ये व्यापाऱ्याला द्या, त्याची भूक आहे तेवढं द्या आणि पैसे गोळा करा. बरोबर आहे की. हो, हा 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 हा. नाही, काळजी करू नका. हो, तुम्ही बऱ्यापैकी आता अभ्यास होतोयच तुमचा युट्यूबवर, इन्स्टावर, हा, त्याचा हो, हो. अभ्यास करा आणि एकदा मोकळे या. ओके ओके ओके, येतोय. हो हो हो. चालेल हा चालेल चालेल हा, ठीक ओके, ठीक ठीक. धन्यवाद.